होसान्ना होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा, प्रभूच्या नावाने येणारा राजा. जास्त वेळ न लावता आपण वचनाकडे लक्ष केंद्रित करणार आहोत. किती जण तयार आहेत आत्म्याने आणि खरेपणाने आजच्या वचनाला रिसीव्ह करण्यासाठी? हालेलुया. तर या आपण वेळ न लावता आपण वचनाकडे जाणार आहोत. थँक्यू जीसस. आपण जर पाहिलं मत्ते, मार्क, लूक आणि योहान, प्रेज द लॉर्ड, मत्ते, मार्क, लूक आणि योहान या चारही पुस्तकांमध्ये देवाने अद्भुत रीतीने, प्रेज द लॉर्ड, अद्भुत रीतीने सावळ्याच्या रविवाराबद्दल किंवा पाम संडेबद्दल अद्भुत रीतीने त्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे. हालेलुया. अद्भुत रीतीने त्या ठिकाणी गुज आणि गहन गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. किती जण तयार आहेत गुज आणि गहन गोष्टी रिसीव्ह करायला? ओके. सो लूक शुभवर्तमान आपण जर पाहिलं मत्ते 21:1-9 वचन जर वाचलं तिथं पण आपल्याला झावळ्याच्या रविवाराबद्दल वाचायला मिळतं. मार्क शुभवर्तमान 11वा अध्याय आणि 1-10 जर वाचलं तर तिथं पण आपल्याला त्याच ठिकाणी ऐकायला मिळतं की झावळ्याच्या रविवाराबद्दल काय आहे. लूक शुभवर्तमान 19:28-38 वाचलं तर तिथं तुम्हाला झावळ्याच्या रविवाराबद्दल ऐकायला मिळेल. त्याचनंतर योहान शुभवर्तमान 12वा अध्याय आणि 12-15 वचनामध्ये देखील तुम्हाला झावळ्याच्या रविवाराबद्दल म्हणजे पाम संडे बद्दल तुम्हाला वाचायला नाही ऐकायला मिळेल. प्रेज द लॉर्ड. सो आपण वेळ न लावता लूक शुभवर्तमान याचा 19वा अध्याय 28 पासून पुढे आपण वाचणार आहोत. मग असे झाले की ज्याला जैतुनाचा डोंगर म्हणतात त्याच्या नजीक असलेला बेतफगे व बेथानी या गावांजवळ तो येऊन पोहोचल्यावर त्याने शिष्यांपैकी दोघांना असे सांगून पाठवले. लिसन केअरफुली. आता बेतफगे या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आला. हालेलुया. आणि त्या ठिकाणी तो आल्याच्या नंतर त्यांनी काय केलं माहितीये का? 2 शिष्यांना सांगून पाठवलं. काय केलं 2 शिष्यांना? हा वाचा. समोरच्या गावात जा. तुम्ही काय करा? कमान तुम्ही काय करा? कुठल्या गावात? कुठल्या गावात? मला समोरच्या गावात. मला समोरच्या गावात. प्रेज द लॉर्ड. आपल्याला आपलंच गाव सुटाना समोरच्या गावात कधी जाणार? प्रेज द लॉर्ड. हम लोगों को हमारा ही गांव, हमारा ही एरिया, हमारा ही ठिकाना छूटने के लिए तैयार नहीं है. पास्टर हम लोग उसी में ही इतने प्रॉब्लम में हैं, हम लोग उसी में इतने तकलीफ में हैं, उसी में ही इतने बीमारियों में हैं कि हम लोगों को टाइम ही नहीं मिलता. हालेलुया. आणि शिष्यांना देव काय बोलतो? कुठे जा? बरं वाच. म्हणजे तेथे जाताच ज्याच्यावर कोणी कधी बसले नाही, ज्याच्यावर कोणी कधी बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले, असा एक शिंगरू तुम्हाला आढळेल. आता शिंगरू आणायला प्रभू येशू ख्रिस्तांनी पाठवलं. कुठे पाठवलं? या गावात नव्हतं का? मला सांगा प्रिय, या गावात नसेल का? हालेलुया. मग पलीकडच्याच गावातलं शिंगरू का? पलीकडच्याच गावातलं शिंगरू का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ह्या गावामध्ये शांतीने ठरलेलं एक पण शिंगरू नव्हतं. कारण ह्या गावामध्ये कधी बसलेलं एकही शिंगरू नव्हता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून बघा आपल्याला ऐकायला मिळतं ह्या गावातले लोक लय कठीण आहेत. या गावातले लोक लय जड अंतःकरणाचे आहेत, लय विचित्र आहेत. प्रेज द लॉर्ड. असंच योनाला सांगितलं की बाबा तुला कुठे जायचंय? निनवेला. असंच त्या निनवे मधले लोक होते कसे? जड अंतःकरणाचे, कठीण अंतःकरणाचे. प्रेज द लॉर्ड. कधी न बदलणारे, देवाच्या विरुद्ध वागणारे. हालेलुया. पण योनाला देखील देवाने काय केलं? त्याचं गाव नव्हतं का सुवार्थ प्रसारासाठी? त्याचं गाव नव्हतं का त्याला कार्य करण्यासाठी? पण देवाने कुठे पाठवलं? निनवेला. हालेलुया. म्हणून जिथं गरज आहे ना तेव्हा तिथं पहिले कार्य करतो. हालेलुया. आता आपण म्हणा, तुम्ही म्हणता की आमच्यासाठी
माहिती हे माझेच लेकर आहेत, ह्यांच्याकडे माझं लक्ष 24/7 आवर्स लागलेलं आहे. पण जे देवाला ओळखत नाही, जे देवापासून दूर आहे, जे देवाला आजपर्यंत जाणू शकलेले नाहीये, अशा लेकरांची देवाला प्रथम काळजी. आणि अशा लेकरांसाठी दुसरा तिसरा देव कोणाला पाठवत नाहीये. कोणाला पाठवते? तुम्हाला आणि मला. हालेलुया. पण आपण जायला तयार आहोत का? या गावामधून एकही तरी आणायला नाही लावलं. कदाचित ह्या गावातले ना एक्स्ट्रा असतील सगळे, बायबल उघडून पिणारे, पिढ्या ख्रिस्ती, याजक, परुषी. कारण त्याचा धिक्कार केला, त्याला म्हणे तू इथून निघून जा बाबा. आणि परत आपण जयघोष केला जातोय त्याचा. हालेलुया. त्याचं नाव उंच केलं जातंय. हालेलुया. म्हणून देव काय करतो माहिती का? जिथं गरज आहे ना तिथं आता कार्य करतो. हालेलुया. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट मत्ती 18:28 जर आपण वाचलो ना तर तिथं देवाचे वचन सांगतो, जा संपूर्ण जगाला जाऊन सुवार्ता सांग, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये बाप्तिस्मा द्या आणि शिष्य करा. इथं कुठं जात बांधायला लावलेली नाहीये बरं का, धर्म बांधायला लावलेला नाहीये. खूप साऱ्या लोकांना वाटतं की बाप्तिस्मा देणं म्हणजे जात बदलणं नाही. प्रेज द लॉर्ड. बाप्तिस्मा करताना काय केलं जातं? पाण्यामध्ये. पण प्रत्येक जणच आंघोळ करतो. प्रत्येक जणच कोणी ना कोणी पवायला, कोणी ना कोणी सिमेंट टाकला जातात. मग डुबकी घेणं म्हणजे काय धर्म बदल नाही का? नाही. हालेलुया. बाप्तिस्मा म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट जुन्या स्वभावाला, जुन्या व्यक्तीला मारणं आणि नवीन जीवन धारण करणं. हे आहे ख्रिस्ती जीवन. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रभू येशू ख्रिस्तांनी काय सांगितलं की पलीकडच्या गावात जा. आणि पलीकडच्या गावामध्ये आतापर्यंत त्याच्यावर कुणीही बसलं नसेल असं गाढवाचं शिंगरू. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस पहिलेच्या करारामध्ये, जुन्या काळामध्ये ज्यावेळेस बली दिला जायचं ना, अर्पण केलं जायचं ना, त्यावेळेस ना उत्तमात उत्तम द्यावं लागायचं बरं का. पाय खराब आहे म्हणून याचं अर्पण करू, लुळे लंगळे म्हणून अर्पण करू, किंवा आता मारणारे म्हणून अर्पण करू, असं नाही. प्रथम उत्तम. हालेलुया. पण आजकाल काय घडतंय माहितीये का? सगळं उत्तम, चांगल्यातलं चांगलं, बेस्ट मधलं बेस्ट, माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या सगळ्या गोष्टींसाठी, आणि नंतर उरलेलं देवाला बघू. हालेलुया. प्रभु कभी भी काम नहीं करेगा. लिसन केयरफुली. सो यहाँ के चैनल को वो क्या कह रहा है कि आपको कहाँ पे जाना है? सामने वाले गांव. कहो सामने वाले गांव. सामने वाले गांव. यस. आगे पुढे वाचूया. म्हणजे तेथे जाताना त्याच्यावर कोणी कधीही बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हाला आढळले, ते सोडून आणा. ते का सोडता असे कोणी तुम्हाला विचारले तर प्रभूला ह्याची गरज आहे असे सांगा. परत एकदा वाचा. ते का सोडता असे कोणी तुम्हाला विचारले. आता प्रभू येशू ख्रिस्ताने ते शिंगरू सोडायला लावलंय. आणि बघा आता तो म्हणतो ते का सोडता असं तुम्हाला कोणी जर विचारलं, पुढं तर प्रभूला ह्याची गरज आहे, तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा. तर प्रत्येक मोठ्याने वाचा. ते का सोडता असे कोणी तुम्हाला विचारले. ते का सोडता असे तुम्ही कोणाला, असे तुम्हाला कोणी विचारले, तर प्रभूला त्याची गरज आहे असे सांगा. तर प्रभूला त्याची गरज आहे असे सांगा. कोणाला गरज आहे? कोणाला गरज आहे? पण समजा एखादा जो ख्रिस्तामध्ये नाहीये, ज्याला ख्रिस्ता अद्याप ठाऊकच नाहीये, प्रेज द लॉर्ड, तो पापात आहे, व्यभिचारामध्ये, वेगवेगळ्या संकटामध्ये, वेगवेगळ्या त्रासामध्ये आणि या सगळ्या गोष्टीमध्ये असताना आपण त्याच्याकडे बघून काय म्हणतो, अरे किती विचित्र व्यक्ती आहे, किती पापी आहे. पण मला एक गोष्ट सांगा प्रिया, देव कोणासाठी आला?
जर तो पापांसाठी आला तर तुम्ही आणि मी त्याचा न्याय करणारे कोण? शास्त्र सांगतो योहानाचा 9 अध्याय 31 वचनामध्ये देव पापिष्ट लोकांची प्रार्थना ऐकत नाही. आता देव आला पापांसाठी आणि प्रार्थना ऐकत नाही कोणाची? कुठले पापी माहिती आहेत का? जे देवाला ओळखतात, पण जे देवाला नाही ओळखत त्यांना जज करणारे पापी. जे देवाला ओळखतात, देवाचे विधी माहिती आहे, देवाचे नियम माहिती आहेत, पण तरी पण जे नवीन देवाला न ओळखणारे आहेत त्यांना जज करणारे पापी, त्यांच्यावरती बोट उचलणारे पापी, त्यांचा धिक्कार करणारे पापी, त्यांना कमी लेखणारे पापी. हालेलुया. बोले येशू मसीह की. अजूनही भेदभाव, वर्ण, जाती, वेगवेगळ्या गोष्टी, परंपरा, रूढी चालू आहेत. ह्या कधी मोडल्या माहितीये का? 2000 वर्षापूर्वीच. हालेलुया. कारण देवानी स्वतःचं शरीर मोडून तुम्हाला मला नवीन करार दिलाय. आणि देव म्हटला जुना ते निघून गेलं, पाहते आता. आणि असं नवीन शिकरू देवानी आता आणायला लावलंय. आणि कुणी जर तुम्हाला विचारलं म्हणे तर त्यांना काय सांगा की देवाला ह्याची गरज आहे. कोणाला गरज आहे? म्हणून आज तुम्हाला मला नवीन होणं गरजेचं आहे. बरं, गाढवाचं जे शिंगरू आहे म्हणजे नवीनच किंवा त्याच्यात कोणी बसलेलं नाहीये किंवा नुकतंच जन्मून असं थोडस मोठं झालंय, लय मोठं पण नाही आहे की नाही. मला एक गोष्ट सांगा, गाढवाकडे तुम्ही बघितले का? गाढव कसं असतं? गाढव कसं असतं? त्याचा स्वभाव कसा असतो? गाढव कसा असतो? कसं असतं? येस, मोठ्याने शांत असत. गाढव कसं असतं? शांत असतं प्रियाने. आणि त्या शांतीच्या प्रतीकासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने ते गाढव निवडलं. का? प्रभू येशू ख्रिस्त घोडा घेऊ शकत नव्हता का? का घोडा भेटला नसता? भेटला असता ना. पण तो शांतीचा राजा आहे. हालेलुया. म्हणून त्यांनी शांतीचं प्रतीक वापरलं. बोले येशू ख्रिस्त. आणि जर त्यांनी शांतीचं प्रतीक वापरलं तर आपल्याला देखील त्या गाढवाकडे बघून शिकणं गरजेचं आहे की खरोखर त्या गाढवाप्रमाणे आपल्याला देखील शांत राहणं गरजेचं आहे. वादळ येतील, वारे येतील, संकट येतील, प्रॉब्लेम येतील, आजार येतील, पण प्रत्येक परिस्थितीमध्ये शांत राहा. आणि ज्याप्रमाणे या जावळीच्या रविवारच्या दिवशी सगळ्यात जास्त जयघोष केला जातो, धन्यवाद दिला जातो, तसं फक्त जावळीच्या रविवारासाठी नाही, नित्य नियमाने रोज त्याला धन्यवाद द्या. हालेलुया. रोज जावळीचा रविवार सेलिब्रेट करा. एका दिवसासाठी नव्हे, वर्षातून एकदा नव्हे. बोलो येशू मसीह की. सालोसार काय होतंय? प्रभू येशू ख्रिस्त जन्माला येतो. जन्माला आल्याच्या नंतर 25 डिसेंबर झाल्याच्या नंतर मग तो हळूहळू काय होतं? मोठा होऊ लागतो. आणि मोठा झाल्याच्या नंतर मग परत एकदा मोठा होतो. त्याची सेवा करत करत आपण कुठे येतो? एप्रिल महिन्यामध्ये, मार्च महिन्यामध्ये, एप्रिल महिन्यामध्ये. आणि परत एकदा आपण त्याला उपवासामध्ये पाठवतो. आणि उपवासामध्ये पाठवल्याच्या नंतर बाबा तू परत उपवास कर. कशासाठी? आता तुला परत आमच्यासाठी त्या वधस्तंभावरती जायचंय. हालेलुया. आता तुला काय करायचंय? येरिहोमध्ये तुझा प्रवेश करायचा आहे. का माहितीये का? आम्हाला तुला वधस्तंभावरती घालायचंय, म्हणून आम्ही तुझा धन्यवाद करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही तुझी जय जयकार करतो. का माहितीये का? कारण आम्हाला तुला धरून द्यायचंय, चुंबन देऊ. हालेलुया. काय केलं यहूदा इस्करियोतनी? त्याचं चुंबन घेतलं आणि त्याला धरून दिलं. आज जर देवाच्या विरुद्ध आपण वागत आहोत आणि फक्त मर्यादेपुरता, दाखवण्यापुरता धन्यवाद देत आहोत, दाखवण्यापुरता होसांना होसांना करत आहोत, तर इस्करियोतचा आत्मा तुमच्यामध्ये काम करत. कोणाचा आत्मा? 30 रुपयासाठी त्यांनी काय केलं? प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिलं. आणि आज आपण आपल्या पापांसाठी, व्यसनांसाठी, वेदविचारांसाठी, आपल्याला आवडणाऱ्या मोहपाशांसाठी रोज प्रतिनिधी देवाला धरून देत आहोत. हालेलुया.
की आता आपल्याला काय करायचंय, देवाला धरून द्यायचंय. म्हणून काय करा, होसांना होसांना नाचा गा हालेलुया. किती लोकांना कळत नाही. पण देव या ठिकाणी काय म्हणतो माहिती का, देवाला काय दर्शवायचंय. देवाला जर स्वतःला राजा म्हणून दर्शवायचं असतं, स्वतःचा उदय जर करायचा असतो, तर देवाने काय केलं असतं, मोठा डामडौलामध्ये घोडा आणायला लावला असता, रथ आणायला लावले असते, बग्गी आणायला लावली असती. हालेलुया. त्याच्यात बसून तो आला असता. हालेलुया. बरं मला एक गोष्ट सांगा, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आला त्याच्या खाली काय टाकलं गेलं. हा कमॉन, एक झावळी द्या. कमॉन. ओके, थँक्यू. ओके, ही खूप बारीक होती. या व्हेरी गुड. ओके, काय टाकलं गेलं, काय टाकलं गेलं. बरं, या झावळ्यांना फुलं आहेत का, काय काय देवानी वधस्तंभावरती रक्त सांडलं का, धन्यवादाच्या वेळेस रक्त सांडलं. सुरुवात कुठून झाली. हालेलुया. प्रत्येक जण म्हणतो त्यांनी ना वधस्तंभावरती रक्त सांडलं. प्रेज द लॉर्ड. त्याचा अनुभव होतं, पण त्याची सुरुवात आहे ना रक्त सांडण्याची कधीपासून झाली माहितीये का. हा, ज्यावेळेस तुम्ही धन्यवाद करत होते ना, कारण तुला धरून द्यायचंय बाबा, आता तुला वधस्तंभावरती खेळवायचंय, आता तुझं रक्त लहू लुहाणा मला करायचंय. पण त्याच्या आधीच आम्ही काय करतो, हा, त्याच्या रक्त सांडण्याची सुरुवात करतो. किती जणांना कळत आहे. हालेलुया. आणि जर आपण याला बारकाईने निरखून जर पाहिलं तर एकही पत्ता तुम्हाला असा मिळणार नाही ज्याच्यामध्ये काटे नाहीये. आणि ज्या वेळेस त्याचं स्वागत करण्यासाठी तो आला ना, त्याला आणलं गेलं ना, त्यावेळेस आपण जाऊया, पुढे जाऊया. येस, सावळ्याकडे पण आपण पुढे जाऊया. येस, हा, आपण होतो गाढवावरती. वाचूया पुढे. ते शिंगरू सोडित असता त्याचे धनी त्यांना म्हणाले, त्याचे धनी त्यांना म्हणाले, शिंगरू का सोडिता, शिंगरू का सोडिता. तेव्हा ते म्हणाले, प्रभूला ह्याची गरज आहे, प्रभूला ह्याची गरज आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रियानो, आपल्याला प्रश्न पडतो की इतरांना कसं येशू सांगू, इतरांना कसं येशू बद्दल बोलू. हालेलुया. मत्ते 18:28 मध्ये देवाचं वचन सांगतं, जा आणि संपूर्ण जगाला सांग. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू इच्छितो, येशू धर्म, जात, पंथ, भेद या गोष्टींसाठी आला नाही, तो जीवन बदलायसाठी आला. आणि खरोखर या पाम संडेच्या दिवशी, या जावळ्याच्या रविवारच्या दिवशी मला तुम्हाला सांगू द्या, त्यांनी त्याचं रक्त सांडलेलं आहे. हालेलुया. किती जणांना कळत आहे. बोले येशू मसीह. या परिस्थितीमधून जात असताना त्यांनी गाढव का निवडलं. गाढव ह्याच्यासाठी निवडलं की तो दर्शन देत होता, तुम्ही किती मला त्रासामध्ये टाकलं, किती मला धरून देणार आहात, प्रॉब्लेम मध्ये टाकणार आहात, पण सर्व विधिलिखित आहे, वरून लिहिलं गेलंय. मला या गोष्टीतून जायचंय, तरी मी शांतीचं प्रतीक निवडतो, कारण या सगळ्या गोष्टी मी शांततेने सहन करणार, कारण मला सगळ्या जगाच्या पापाचा प्याला पिण्याचा आहे. हालेलुया. किती जणांना कळत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती जणांना कळत आहे. म्हणा की मला समजत आहे. म्हणा येशू माझ्यासाठी आला, माझ्यासाठी आला. येशूनी माझ्यासाठी रक्त सांडलं. प्रेज द लॉर्ड. आनंद वाटला असेल देवाला गाढव निवडताना. पण आजकालच्या काळामध्ये जर विचार करा, आधुनिक तंत्रज्ञान आहे सगळं, है ना, गाडी, घोडे, हा, नवीन नवीन 4 व्हीलर वगैरे, है ना. आजकालच्या काळामध्ये एखाद्याला गाडीवर बसवलं तर
काय होईल? असतील ना? Praise the Lord. याजक आणि सदुकी, याजक आणि फरोशी त्या ठिकाणी असतील का नाही? हालेलुया. आणि ते नेहमी म्हणायचे, तू राजाच ना? Praise the Lord. इथपर्यंत ज्यावेळेस त्याला खेळण्यात आलं, यहुद्यांचा राजा वरती पाठी लावली. हालेलुया. काय केलं? पाठी लावली. आणि मग ज्यावेळेस तो गाड्यावरती बसतोय, काय म्हणले असतील ते? बारीक सारीक बायबल मध्ये लिहिलेल्या नाहीयेत. काय म्हणले असतील? गाड्यावरती बसला प्रभू येशू ख्रिस्त, हसले असतील. म्हणजे त्याची थट्टा, त्याचं रक्त सांडणं तिथूनच सुरू झालंय. आपल्याला तिथं फक्त धन्यवाद दिसत आहे, आपल्याला तिथं फक्त प्रभू परमेश्वराचा जयघोष दिसत आहे, पण त्याच्या पाठीमागं हालेलुया आपल्याला बघणं गरजेचं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताची अवस्था काय असेल. प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्या पुढे जाऊन पापाचा प्याला तुमच्या माझ्या घ्यायचा होता, त्याच्या फिलिंग्स काय असतील? त्याचा अर्थ काय म्हणत असं? येशू मसीह की वाचूया पुढे. तेव्हा ते म्हणाले प्रभूला याची गरज आहे. मग त्यांनी ते येशूकडे आणले. हा बघा, आता ज्या वेळेस त्या व्यक्तीकडे गेले, तो व्यक्ती म्हटला, बाबांनो का सोडताय गाडू? ते म्हणे प्रभूला याची गरज आहे. हा, एक शब्दही बोलला नाही. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही देवाची आज्ञा ऐकता, ज्यावेळेस देवाने सांगितलेली कृती तुम्ही करायला जाताना, शत्रू शैतानाचे तोंड आहे ना ते बंद करून टाकतो. अधिकारांच्या तोंड तेव्हा बंद करून टाकतो. पण तुमचं पाऊल देवाकडे असणं गरजेचं आहे. हालेलुया. कोणाकडे असणं गरजेचं आहे? हाच पेत्र. देव म्हटला की तू 3दा माझा नाकार करशील. 2दा कोंबडा हरवण्यापूर्वी तो 3दा माझा नाकार करशील. हालेलुया. किती वेळा? 3दा नाकार, 3 वेळा नाकार करशील. हालेलुया. पण ह्याच पेत्राच्या समोरच्या गावात जाण्याने, लिसन केअरफुली, याच पेत्राच्या समोरच्या गावात जाण्याने ऍट अ टाइम 4,000, 5,000, 5,000 लोक देवावरती विश्वास ठेवत होते आणि त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत काम होत होते. हालेलुया. और मैं घोषणा करता हूं, मैं भविष्यवाणी करता हूं कि अगर आप सामने के गांव में जाने के लिए तैयार हो तो प्रभु परमेश्वर आपके द्वारा संजीवनाच्या लाटा आणल्याशिवाय तो राहणार नाही. प्रत्येक गुडघा टेकणार आहे. हालेलुया. पण आपल्याला तयार राहणं गरजेचं आहे. आपल्याला समोरच्या गावात जाणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. येस, वाचा पुढे. मग त्यांनी ते येशूकडे आणले. मग त्यांनी ते येशूकडे आणले आणि आपले वस्त्रे ते शिंगरावर घालून, आणि आपले वस्त्र ते शिंगरावर घालून त्यावर येशूला बसविले. त्यावर येशूला बसविले. आणि जसजसा तो पुढे चालला, आणि जसा जसा तो पुढे चालला, तसतसे लोक आपले वस्त्रे वाटेवर पसरत गेले. तसे तसे आपले वस्त्र वाटेवरती लोक पसरत गेले. व जैतुनाच्या डोंगराच्या उतरणीवर पोहोचताच सर्व यीशूचे समुदाय जी भरपूर त्यांनी पाहिली होती, त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करीत म्हणू लागले, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. मध्य पुरुष वर्तमान 21 अध्याय